एकदा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय की जग हे संपूर्ण बदलत चाललेलं आहे. तुम्ही तिथं बसलेला आहात, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु सर्व जग हे तुमच्या मोबाईल मध्ये आलेलं आहे. कुठेही जाण्याची गरज नाही, एवढी ताकद आणि शक्ती आज निर्माण झालेली आहे. परंतु प्रश्न आपल्याला पडतो, बाळा तुझं काय चाललंय की 10वी नंतर आपण करायचं काय? इथले दोन विद्यार्थी बोलतात, लक्ष नाही का तुमचं? इकडे लक्ष द्या. तुमच्यासाठीच संस्थेने हा उपक्रम ठेवलेला आहे, त्याचा जरूर आपण लाभ घ्या. तर 10वी पर्यंत आपण आलात, आता 10वी नंतर पुढे काय करायचं हा अतिशय महत्वाचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण 10वी नंतर तुम्ही कोणती साईड घेणार, त्याच्यावरती तुम्ही भवितव्यामध्ये काय होणार, तुमचं फॅमिली सेटलमेंट पुढे कसं असणार, या सर्व बाबी अवलंबून आहेत. त्यामुळं बेसिक गोष्टी तर तुम्हाला माहितीच आहेत की 10वी नंतर 4-5 साइट्स या प्रामुख्याने असतात की जिथं ज्यावेळी आता तुम्हाला 10वीचा मार्क्स मिळेल त्यावेळी तात्कालिक तुम्हाला तो डिसिजन घ्यावाच लागणार आहे की आपण आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं, सायन्सला जायचं की मग NCVC मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्सेस असतात त्याला जायचं की मग 10वी नंतर अनेक प्रकारचे डिप्लोमा असतात त्याला जायचं. हे जे 5 बेसिक कोर्सेस आहेत यापैकी आपण कुठला निवडायचा, त्याच्यासाठी सर्व शिक्षक संस्था तुम्हाला गायडन्स करत असतात. परंतु तुम्ही स्वतःची आवड ओळखली पाहिजे की इंटरेस्ट कोणी सांगतंय म्हणून आपण एका साईडला गेलात तर त्याचा फायदा होणार का तोटा होणार हे येणार भविष्यच ठरवेल. परंतु तुम्ही थोडंसं शांत बसून घरी विचार केला की इन विच आर माय इंटरेस्ट, विच आर माय हॉबीज, विच आर माय एबिलिटीज अँड विच आर माय डिसेबिलिटीज, की माझ्या क्षमता कोणत्या आहेत, माझ्या क्षमता काय नाही, मी काय करू शकतो, मी काय करू शकत नाही, याचा जर प्रामाणिकपणे थोडा वेळ तुम्ही विचार केला तर निश्चितच योग्य प्रकारे तुम्हाला पुढे जाता येईल. तर कोणती गोष्ट असेल तर ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला आवडते त्यावेळी ती आपण मनापासून करू. तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी फोर्स केला नाही तुला डॉक्टर व्हायचंय आणि त्या ठिकाणी पेशंटला बघितल्याबरोबर इंजेक्शन देत असताना तुम्हाला जर चक्कर येत असेल तर तुम्ही चांगलं डॉक्टर नाही होऊ शकणार. फिजिकल फिटनेस चांगला नसेल तर आर्मी नेव्ही मध्ये नाही जाऊ शकणार. बरोबर आहे. अकाउंटचं जर तुम्हाला कॅल्क्युलेशनची आवड नसेल, एका ठिकाणी खूप वेळ बसण्याची क्षमता नसेल तर चांगला चार्टर्ड अकाउंटंट नाही होऊ शकणार. जर तुम्हाला चांगलं वक्तृत्व नसेल, डिबेट चांगलं करता येत नसेल तर तुम्ही वकील नाही होऊ शकणार. म्हणून तुम्हाला म्हटलं की इन विच फील्ड यू आर इंटरेस्टेड दॅट इज व्हॉट वी हॅव टू चूज फर्स्ट अँड डिसाइड फर्स्ट. याच्यासाठी स्वतःचा सर्वे करा, स्वतःचा अभ्यास करा. जसं एखादा प्रकल्प करायचा असेल तर सुरुवातीला सर्वे केला जातो, तसं तुम्ही तुमचा एज्युकेशनल सर्वे करा. एज्युकेशनल सर्वे केल्यानंतर मग तुम्ही पुढं योग्य साईडनं जाऊ शकता. तर आपल्या इंटरेस्ट आपल्याला काय वाटणं हे स्वाभाविक असतं. म्हणजे मुलाला वाटतं, आई वडिलांना वाटतं, पालकांना वाटतं. त्या वाटण्यामध्ये अनेक प्रकार आहेत की करणारा एक व्यक्ती असतो पण त्याने काय करावे सांगणारा अधिक असतो. आई वडिलांना वाटतं सायन्सला जावं, मुलाला वाटतं कॉमर्सला जावं आणि कुठल्या तरी नातेवाईकाला वाटतं चला याने आर्मी मध्ये जॉईन व्हावं किंवा एखाद्याला वाटतं चला नाही आपला आहे तो व्यवसाय पुढे चालवावा. बरोबर आहे. पण नक्की काय करायचं याच्यामध्ये अनेक मुलं समरावस्थेमध्ये असतात. मी काही अनेक सर असे मुलं पाहिली त्यांचे व्यवसाय आहेत, घरचे सिव्हिल इंजिनिअरिंगचा व्यवसाय आहे, वडील बिल्डर आहेत, परंतु पुढे त्यांना त्या लाईन मध्ये जावंसं वाटत नाही, त्याचा इंटरेस्ट नसतो. मग रडत कडक कसं तरी आयुष्य काढायचं, जगायचं, त्याच्यामध्ये मजा नाही, हे लक्षात नाही. त्यामुळे पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा असेल तर तो पहिला आपल्या इंटरेस्ट शोधा, आवड शोधा. त्याच्यासाठी आपली एज्युकेशनल हिस्ट्री पहा की मी 4वी-5वी पर्यंत काय होतो, कोणत्या विषयामध्ये मला इंटरेस्ट होता, आवडणारे विषय, द सब्जेक्ट यू लाईक मोस्ट अँड सब्जेक्ट यू डिसलाईक मोस्ट. ज्याला मॅथ्स आणि सायन्स आवडतंय त्याने सायन्सकडे जायला हरकत नाही. ज्याला सायन्स खूप आवडतंय, थोडी वेगळी वाट निवडायची, त्याने रिसर्च फील्ड मध्ये जायला हरकत नाही.
याचा विचार करा. आपल्या बुद्धीबरोबरच आपलं फायनान्शियल बॅकग्राऊंड सुद्धा महत्वाचं आहे. आपलं कौटुंबिक परिस्थिती काय आहे हे महत्वाचं आहे. पैसा कमी पडला तरी अनेक स्कॉलरशिप्स असतात. कोणकोणत्या स्कॉलरशिप्स आपल्याला मिळू शकतील याचा आपण सर्वे करायला पाहिजे. 80% पुढे मार्क्स ज्यांना मिळतात, मॅडम तुमची पुणे महानगरपालिका, आपली महानगरपालिका त्यांना 25,000 देतात, पण ते वन टाइम असतात. परंतु पुढे आपल्याला आज गुगल इंजिन उपलब्ध आहे, YouTube वरती माहिती उपलब्ध आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की सर्व जग तुमच्या हातामध्ये आहे, फक्त ते आपण पाहत नाही. कुठेच आपण काहीतरी फेसबुक वाचून असं काहीतरी मित्रांबरोबर चॅट कर याच्यामध्ये टायमिंग घालवतो, तर फार मोठं मशीन तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानानं. त्याच्यामध्ये स्कॉलरशिपची वेबसाईट पहा की आपल्याला कोणत्या स्कॉलरशिप्स मिळू शकतील, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे याचा विचार करायचे. CNT, VJT, SBC. पण त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट असेल, महानगरपालिका असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांच्या कोणत्या स्कॉलरशिप उपलब्ध आहेत. ज्यांना फॉरेनमध्ये जाऊन एज्युकेशन घ्यायचंय 12वी नंतर, त्याच्यासाठी सुद्धा फॉरेन एम्बेसीचे ऑफिसेस दिल्ली, मुंबई मध्ये त्यांच्या ब्रांचेस असतात, तर त्याचा आपण शोध घेऊ शकता. या सर्व बाबींचा स्टडी हा प्रॉपर केला पाहिजे. 2 वर्षात तुम्हाला करावाच लागेल, बरोबर आहे. नाही तर पुढं मग इतरांसारखं आपण चाचपटत जाणार. आपल्याला कुठून मदत मिळणार आहे, आपले फ्रेंड्स कोण आहेत. गुगल इंजिन हा सर्वात आता जवळचा फ्रेंड आपला झालेला आहे, त्याचाही आपण अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. इंटरेस्ट बद्दल मी बोलत होतो. इंटरेस्ट फायनल झाल्यानंतर आता बेसिक डिसिजन जो या महिन्यामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल की कोणत्या साईडला जायचं. ज्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये गती आहे, मॅथ्समध्ये गती आहे, त्यांनी जरूर सायन्सला जा. सायन्सला गेल्यानंतर कॉलेजचे VITचे प्रोफेसर आलेले आहेत, ते तुम्हाला सांगतील PCMB घ्यायचा आहे का, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी का, मॅथ्स घ्यायचं आहे का, IT घ्यायचं आहे, त्याबद्दल ते सविस्तर बोलतील, बरोबर आहे. कोणत्या साईडला जास्त आज डिमांड आहे, जो तो आज IT कडे जातो, IT फील्ड, BCA MCA विद्यार्थी करतायत, चांगले त्यांना पॅकेज मिळत आहेत. परंतु पॅकेज कोणाला मिळतात, जे टॉपर्स आहेत त्यांना आज पॅकेज मिळतात. बाकी जे मिडल आणि लोअर आहेत ते चाचपट आहेत, ते लक्षामध्ये. त्यांच्यासाठी काय, तर तोही आपल्याला विचार करावा लागेल. आज कॉमर्स सायन्स साईडने गेलं तर तुम्हाला खूप काही व्हरायटी उपलब्ध आहे. 11वी-12वी सायन्स झाल्यानंतर सायन्स नंतर तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेऊ शकता, 12वी नंतर आर्ट्सला घेऊ शकता. पण आर्ट्स कॉमर्सला ऍडमिशन घेतलं तर सायन्सला नाही घेता येणार. ह्या काही लिमिटेशन्स आहेत, त्याचाही अभ्यास करा. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण सांगू की जसं जमिनीमध्ये पेरलेले सर्व दाणे काही उगवत नाही. ढग आकाशामध्ये आपल्याला दिसतात, सर्व ढगात काही समान पाणी नसतं, बरोबर आहे. तसं जन्मलेलं मूल नैसर्गिकदृष्ट्या सर्वच काही समान नसतात. 30% विद्यार्थी हे खूप हुशार असतात, खूप हुशार असतात. आणि 70% स्टुडंट्सचे ॲव्हरेज असतात आणि 10 ते 15% स्टुडंट्सचे बिलो ॲव्हरेज असतात, असं सायकोलॉजी सांगते, असं मानसशास्त्र सांगते, बरोबर. त्यानुसार सर्व हाताची बोटं त्याची सारखी नाहीये. तसं प्रत्येक विद्यार्थी हे टिपिकल आहे, बरोबर. जसं आपण एखादी साईट ओपन करताना येणारा कॅप्चा हा प्रत्येक वेगळा असतो, OTP जसा वेगळा असतो, त्याच प्रकारे आपले OTP सुद्धा वेगळे आहेत आणि त्या दिशेनं आपण जाणं महत्वाचं आहे. तर आपण मुद्द्यावरती येऊया पुन्हा एकदा की सायन्समध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल ते इंजिनिअरिंग आहे. इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू शकता. इंजिनिअरिंगमध्ये जो अनेक प्रकारचे इंजिनिअरिंग आहे, बरोबर आहे, तुम्ही शोधू शकता. IT आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, जास्त करून मुली कॉम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्सला प्रेफरन्स देतात. एक काळ असा होता 10 वर्षापूर्वी की मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप महत्व होतं. आज अशी परिस्थिती की IT कॉम्प्युटरला जास्त महत्व आहे, बरोबर आहे. सिव्हिल सुद्धा तेवढ्याच वेगाने चाललेला आहे. परंतु प्रत्येकाचा एक काळ असतो, प्रत्येकाचा एक कुठल्याही ब्रँचेस एक काळ असतो. एकाच वेळी अनेक विद्यार्थी एकाच ब्रँचला गेले तर 5 वर्षानंतर त्या ब्रँचचं डिमांड कमी होते, बरोबर आहे. तर नवीन नवीन फील्ड्स ओपन होत आहेत, त्याचा विचार करावा लागेल. मेडिकल लाईनमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता.
डायरेक्ट डॉक्टर व्हायचं असेल MBBS करता येईल, BHMS करता येईल. परंतु डॉक्टर होण्याचं स्वप्न बनलं तर पॅरामेडिकलचे सुद्धा अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. BSc नर्सिंग करता येते, बरोबर आहे. ऑप्टोमेट्री, डोळ्याच्या संदर्भात, कानाच्या संदर्भामध्ये. डॉक्टर सोडून हॉस्पिटलमध्ये बाकीचे कर्मचारी जे जे काही काम करतात ते आपण आपल्या उघड्या डोळ्याने जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला हा जॉब त्या ठिकाणी उपलब्ध आहे. डॉक्टर सोडून बाकीचे हॉस्पिटलमध्ये काय काय कामं करतात ते आपल्याला माहिती. एखादा म्हणला नाही मी BCom झालो, BA झालो, परंतु मला हॉस्पिटल चालवायचं आहे, तर आता MBA इन हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स झालेला आहे. काही आता रिलायन्स हॉस्पिटल्स आपण पाहतो, टाटाची हॉस्पिटल्स आपण पाहतो, बरोबर आहे. आता राव डॉक्टर CEO आहे, तर काही हॉस्पिटल्स ही चालवायला दिली जातात दुसऱ्या संस्थेला. त्या ठिकाणी ते मॅनेजमेंट डायरेक्टर असतात, संचालक असतात, ते MBA हॉस्पिटल मॅनेजमेंट झालेले असतात. ते काही डॉक्टर नसतात, परंतु सर्व हॉस्पिटलचं नियंत्रण ते करून देत असतात. म्हणजे आज फक्त एक डिग्री घेतली तर तुम्हाला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक महत्व तुम्ही PG पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन कोणत्या गोष्टीमध्ये करताय याला सुद्धा अधिक महत्व आहे. त्यामुळे मी तर तुम्हाला असा आग्रह धरेन की जोपर्यंत तुमच्या पालकांची आणि तुमची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत राहा. 25-26 वर्षापर्यंत काय असेल ते. परंतु एकदा शिक्षण थांबलं की तुमचे आई वडील तुम्हाला सोडणार नाही. चल कामाला जा आणि पैसे कमवणार, तुझ्या बरोबर आमचे पोर आतापर्यंत तुला सांभाळला, आता तुझं कर्तव्य चालू झालं. असा व्यवहारवाद हा सुद्धा प्रत्येक कुटुंबामध्ये असतो, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. अनेक स्पर्धा परीक्षा तुम्हाला पुढे देता येतील, त्याचाही तुम्ही आत्तापासूनच स्टडी करू शकता. पुणे हे एज्युकेशनल हब आहे. संपूर्ण जगामधून इथं मुलं अभ्यास करण्यासाठी येतात. महाराष्ट्रातून येतात, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, गडचिरोली पासून इथं आपल्याला मुलं दिसतील. 10 ते 15 लाख विद्यार्थी इथं नुसते शिक्षण घेतात. अशा विद्येच्या बाहेर घरामध्ये आपण आहात सर्वजण. तुमचं आमच्या सर्वांचं भाग्य हे लक्षामध्ये घ्या. तर सायन्स लॅब खूप विस्तृत आहे. जे विद्यार्थी खूप एकल कोणते आहेत, ज्यांना सोसायटीमध्ये मिसळायला आवडत नाही, एकटा जीव सदाशिव असंच त्यांचा असतो, त्यांनी रिसर्च मध्ये जायला हरकत नाही. रिसर्च मध्ये डॉक्टर अब्दुल कलामांनी केलेलं रिसर्च आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. NCL आहे या आपल्या पाषाण रोडला, ठीक आहे. त्या ठिकाणी DRDO आहे, NCL आहे. अनेक शैक्षणिक रिसर्च संस्था आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, तिथे तुम्हाला जाता येईल. यंग सायंटिस्ट, जर तुम्हाला सायन्समध्ये खूप आवड आहे, बेसिक सायन्स तुमचं खूप चांगलं आहे, तर तुम्ही यंग सायंटिस्ट साठी सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या अनेक स्कॉलरशिप आहेत, त्यातून पाहू शकता. तिकडे तुम्हाला जाता येईल. तर काही मुलं व्यवहारवादी असतात, त्यांना सायन्स साईड झेपत नाही, म्हणून काही कॉमर्सचं महत्व सुद्धा काही कमी नाही. गेले 3-4 वर्षापासून कॉमर्स साईड सुद्धा जोरात चालू आहे, ते आपण पाहतो. बँकिंग, जसं मोबाईल बँकिंग आलं, नेट बँकिंग आलं, तसं बँकिंगची व्याख्याच बदलली. बँकिंगची व्याख्याच बदलली. जर ती बदलली नसती कदाचित तर आपल्याला बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी एका माणसाला 1 दिवस गेला असता, एवढी गर्दी बँकेमध्ये वाढली असते, बरोबर आहे. तर बँकिंग क्षेत्र आहे, बँकिंगची कनेक्टेड इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम आहे, त्या अनेक क्षेत्रामध्ये विद्यार्थी करिअर करू शकतात. बेसिक डिग्री घेऊन त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात, स्वतःचा व्यवसाय करू शकतात. तर कॉमर्स फील्ड सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतात, कंपनी सेक्रेटरी होऊ शकतात. तर कॉमर्स फील्डला ह्या 4-5 वर्षापासून सुद्धा खूप महत्वाचं म्हणजे महत्व खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टॉप राहू शकता. SBI ची जर तुम्ही साईट ओपन केली रिक्रुटमेंट, तर आज भारतामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या देणारी बँक म्हणून SBI आपल्याला पाहता येईल. तर बँकिंग क्षेत्रामध्ये रोजगार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्याचं कामाचं स्वरूप सुद्धा बदलत आहे. त्याच्यानंतर आर्ट्स साईडकडं फाईन आर्ट्स आहे, तिकडे जाता येईल. आर्ट्स मध्ये त्यांना सायन्स मध्ये इंटरेस्ट नाहीये, मॅथ्स सायन्स जमत नाहीये, थोडस वेगळी वाट त्यांना चोखाळायची, कला क्षेत्राची आवड आहे, तर ते अनेक आपण पाहतो.
वाद्य वाजवणारे असतील, गायन असतील, आर्टिस्ट असतील, त्याच्यामध्ये सुद्धा ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात। हे स्पेशल समाजातले स्पेशल विद्यार्थी असतात, हे लक्षात घ्या। आज मनोरंजनाचे क्षेत्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत झालेले आहे। अँकरिंग करणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चॅनल्सवरती प्रोग्राम एडिट करणं, बातम्या घेणं, बरोबर आहे। ज्याला भाषणाची आवड आहे, आर्ट साईडला जाऊन कोणत्याही साईडला जाऊन तुम्हाला लॉ करता येतं, परंतु आर्ट साईडला जाऊन लॉ केलं तर अधिक फायदेशीर राहील। तर आज समाजामध्ये प्रॉब्लेम्स अनेक वाढलेले आहेत, समस्या वाढल्या, लोकसंख्या वाढली की समस्या वाढते, हे लक्षामध्ये। त्यामुळं कायदेशीर बाजू असतील, त्याच्यामध्ये वकिलांची गरज आपल्याला भासते। आता आपण पाहतोय की राज्यामध्ये सत्ता बदल होतो, तो वकिलांशिवाय पुढं त्यांना सल्ला घेऊनच सर्व करावं लागतं। कुठलं काम करायचं असेल, फ्लॅट विकत घ्यायचा आहे, कुठं काही जमीन विकत घ्यायची आहे, तर आपण वकिलाचा सल्ला घेतो। तर ज्यांना खरोखरच भाषणाची आवड आहे, वक्तृत्व आहे, थोडं वेगळं काय करायचंय, त्यांनी लॉ क्षेत्र करायला हरकत नाही। 12वी नंतर 5 वर्षाचं डायरेक्ट तुम्हाला लॉ करता येईल, किंवा कोणतेही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा लॉ फील्डकडे जाता येईल। राहिला विषय जे विद्यार्थी खूप कच्चे आहेत की बाबा कसं तरी आम्ही 35-36% आलोय, असे विद्यार्थी पुढे जातात। काही असंही नाही की राज्य चालवणारे बऱ्याच वेळा बॅक बेंचर्सच असतात, पुढे बसणारे विद्यार्थी हे शास्त्रज्ञ होतील, कलेक्टर होतील, पण कलेक्टरला आदेश देणारा तिकडं खोड्या करत असतो, टिंगल करत असतो, वर्गामध्ये आवाज करत असतो। पण आपल्या राज्यघटनेमध्ये असं काय नाही। कलेक्टर व्हायचं असेल तर परीक्षा द्यावी लागेल, शिक्षक व्हायचं असेल तर BEd MAd व्हावं लागेल, पण मंत्री व्हायचं असेल तर तो 4थी पास नापास असलं तरी चालेल। तर हे आहे कारण त्या लोकांना समाजाचं ज्ञान असतं आणि लोकांकडून काम कसं करून घ्यावं याचं कौशल्य असतं, जे गायकवाड साहेबांना आपल्याला सुद्धा लाभलेलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला आल्यापासून की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं अतिशय बारकाईने लक्ष आहे। नाही तर काही संस्था चालक अध्यक्ष गरीब असतात आणि शाळा चालत असते, परंतु साहेब खरंच मनापासून तुमचं धन्यवाद की असे अध्यक्ष, अशा शाळा छोट्या असल्या तरी त्यांच्यामध्ये गुणवत्ता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये असते, आपण पाहतो। तर आपला मुद्दा चालला होता MCVC चे कोर्सेस बंद होण्याच्या मार्गावरती आहेत, परंतु त्याच्यामध्ये सर्व टेक्निकल कोर्सेस आहेत, त्याला पॅरलल ITI चे कोर्सेस करता येतील। आता मी आता 11वी-12वी शिकत नाही, परंतु BMA असल्यामुळे 18 वर्ष 11वी-12वीच्या सर्व फॅकल्टीला शिकलो। तेव्हा 10वी नंतरचे बरेच विद्यार्थी ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, MLT याच्यामध्ये त्यांनी 11वी-12वी केलं आणि पुढे गेल्यानंतर सर मी गॅरेज टाकलेला आहे, म्हणजे काय कमवतो सर, 1-2 लाख सर्च महिन्याला कमवतो आणि शिवाय स्वतःचा मालक, त्याने रोजगार निर्मिती केली, स्वतःचं कुटुंब बाळा चालून सुद्धा दुसऱ्यांना रोजगार दिला। आम्ही शिक्षक आहोत, आम्ही दुसऱ्याला नाही नोकरी देऊ शकतो। गायकवाड साहेबांनी संस्था काढली, अनेकांना नोकऱ्या दिल्या, तुम्हाला शिक्षण देत आहे, परंतु कुठलाही एखादा उद्योजक हा अनेकांची कुटुंब जगवत असतो, देशाचा अर्थव्यवस्थेला चालना देत असतो। त्यामुळे तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना उद्योजक व्हायचं असेल तर त्यांनी जरूर ITI करा, डिप्लोमा करा। काहींना वाटतं की 11वी-12वीची परीक्षा द्यायची, CET द्यायची, एंट्रन्स द्यायची, त्याच्यासाठी क्लासेस लावायचे, खूप अवघड आहे, किचकट आहे, मग ते विद्यार्थी शॉर्टकट सरळ डिप्लोमाचा पर्याय स्वीकार, बरोबर। समजा ज्याचे वडील बिल्डर आहेत, घरी बांधकाम व्यवसाय आहे, ते सिव्हिल इंजिनियर होतात, बरोबर आहे, सिव्हिल करून ते डिप्लोमा करतात, डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीला ऍडमिशन घेतात। अनेक ठिकाणी आज महाराष्ट्र शास्त्रामध्ये सुद्धा काही पोस्ट या डिप्लोमा धारकांसाठी ठेवलेल्या आहेत। पेपर मध्ये तुम्ही जाहिराती वाचल्यात तर तुमच्या असे लक्षात येईल की डिप्लोमा झाल्यावर सुद्धा जॉब मिळतोय, म्हणजे पटकन आपल्याला पुढे घुसायचं आहे। फक्त चॉईस कसा आहे की तुमचा आता इंजिनिअरिंगच हा पक्का चॉईस आहे, बरोबर आहे की आता तुमचं फायनल डिसिजन झालेला आहे की बाबा मला इंजिनियरच व्हायचं आहे, 12वी नंतर होण्यापेक्षा डिप्लोमा नंतर सुद्धा होऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही। बरं 11वी-12वीचा
कॉलेजचा खर्च कमी होईल, क्लासेसचे 2-3 लाख रुपये वाचतील आणि डिप्लोमाची फी तर काय 60% असते, सॉरी 60,000 रुपये फी आहे जनरली. परंतु हे आपल्याला माहिती पाहिजे, शाळेतले शिक्षकही तुम्हाला सांगत असतील बाळांनो, की सर्वात महत्वाचं आता मी बोलतोय की ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाख रुपयाच्या खाली आहे, ज्या पालकांचं उत्पन्नाचा वर्षाचा दाखला 8 लाख रुपयाच्या खाली आहे, त्यांना फी मध्ये 50% सवलत आहे. भरायचीच नाही टीम. तर 60,000 रुपये फी असेल तर तुम्हाला 30,000 भरायचे. इंजिनिअरिंगला तुम्ही गेलात 1.5 लाख रुपये फी आहे, तर तुम्हाला 75,000 भरायचे. तर उत्पन्नाचा दाखला आपला व्यवस्थित करा. आधार कार्ड अपडेट करून ठेवा. काही जणांच्या आधार कार्डवर नुसतं वर्ष आहे, फोटो जुने आहेत, स्पेलिंग चुकलेलं आहे. म्हणजे मॅच मिसण्याचं काम करत असताना शाळा नंतर अनुभव आलेला आहे. त्यामुळे यावर्षी ती संच मान्यता ती राहिली, शासनाचे कारण होतं त्याच्यावर आधार होतं. तर तुमच्या घरातल्या सर्वांचंच आधार कार्ड त्वरित अपडेट करून घ्या, पहिली गोष्ट. तर आधार कार्ड शिवाय इथून पुढे काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. बेसिक गोष्ट. नॅशनलाइज बँकेमध्ये आपलं अकाउंट कंपल्सरी पाहिजे. महाराष्ट्र बँक, SBI, युनियन बँक, कोणतीही नॅशनल बँक असू दे, त्याच्यामध्ये आपलं अकाउंट असायला पाहिजे. या सर्व गोष्टी माहिती पाहिजे, तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. कास्ट सर्टिफिकेट, त्याची व्हॅलिडिटी, या सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे. डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा काढून ठेवायला पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे आपण 15 वर्ष आदिवासी आहोत. नंतर खूप धावपळ होते आणि एकाच वेळी काही महासेवा केंद्रात गर्दी होते आणि कोरोना. त्यामुळे आपण गर्दीचं विकेंद्रीकरण करायचं हे तरुणाने आपल्याला शिकवलेलं आहे की गर्दीचं विकेंद्रीकरण करा. बरोबर आहे. मग सर्वजण एकाच वेळी एकाच ठिकाणी आले तर मग सर्व गोष्टी क्लिष्ट आणि अवघड होत जातात. तर आतापर्यंत मी काय बोललोय, सायन्स, कॉमर्स, MCVC याबद्दल बोललोय. तर हा डिसिजन तुम्हाला आत्ता घ्यायचा आहे. म्हणून 12वी नंतर जर काही असतील प्रॉब्लेम तर जरूर शाळेला बोलवलं तर आपण त्याबद्दल पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा. 2011 साली ज्यावेळी मी नोकरी करत होतो त्यावेळी 1 वर्षाचा गव्हर्नमेंट डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स अँड करिअर गायडन्स त्या शासनाच्या वतीनं डेप्युटेशन वरती मुंबईला प्रवृत्त केलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये आपण काम करतो. त्याच्यानंतर SCRT पुणे, SCRT माझ्या ऑफिस माहिती असेल आपल्याला, पुणे SCRT सदाशिव पेठेमध्ये. तिथे तुमची मोफत कल चाचणी घेतली जाते. ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली. ज्ञानप्रबोधनी 2-2.5 हजार रुपये घेतले कल चाचणी ॲप्टिट्यूड टेस्ट करण्यासाठी. परंतु आपली शासनाची संस्था जी आहे तिथं ज्यांना ॲप्टिट्यूड करायचे तिथं जाऊन तुम्ही तिथं नाव नोंदणी करू शकता. बॅचेस चालू आहेत त्या ठिकाणी, तिथं करू शकता. तिथे काउन्सिलरही असतात. काही प्रॉब्लेम असले तरी तिथं सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते. माझा नंबर काय मॅडम पुढे वाढले मॅडमच्या माध्यमातून मी आलो तर त्यांचे खूप खूप अभिनंदन. तर दिलेला वेळ मला 15 मिनिटं होता, कदाचित पुढे झाला असेल सर. तर मलाही शाळा आहे, 12:30 शाळेत जावं लागतं. 9 हायस्कूल शिवने उत्तमनगर, कोंडू, धावडी, नांदेड सिटी, वाजे, मावळे, रामनगर अशा भागातली साहेबांची मुलं आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची आमची मुलं असतात. बरोबर नाही तर त्यांनाही त्यांच्याशी आम्ही असंच बोलत असतो. मला इथे काही कधी मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण निश्चितच देऊ. माझा मोबाईल नंबर मॅडम देतीलच. 97 65 91 56 65. श्रीकांत धमाळ माझं नाव आहे. तर गायकवाड साहेब आपण या ठिकाणी परमिशन दिली. मॅडम या ठिकाणी मला तुम्ही आमंत्रित केलं. सर्व स्टाफने, विद्यार्थ्यांनी, पालकांनी अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, आभार. थँक्यू व्हेरी मच.